वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. प्राकृत इंद्रियाला देवाच्या नामाचंही ग्रहण करणं जमत नाही. तुम्ही बघा, कित्येक माणसं अशी असतात, त्यांना तुम्ही भजन करायला सांगा, नामस्मरण करायला सांगा. नामस्मरण करायला सांगितलं तर ते लोक नामस्मरण करत नाहीत. म्हणतात आपल्याला, महाराज प्रयत्न चाललाय पण अजून तोंडाला येत नाही म्हणतात. काय येत नाही? प्राकृत इंद्रिय ग्राह्य जर ते नाम असतं तर सर्वांच्या मुखाला सहज यायला पाहिजे होतं. ज्या अर्थी येत नाही म्हणतात, अहो अप्रसोडा वालाकोळ्याच्या संबंधात चरित्र आहे की नाही. वालाकोळ्याला जेव्हा नारदाच्या विषयी श्रद्धा निर्माण झाली, त्यांनी नारदांना सांगितलं माझ्यावर कृपा करा. नारदाने सांगितलं बैस इथं, नामस्मरण कर, राम राम म्हण, दुसरं काही करू नको. राम राम म्हणायला सांगितलं. राम राम म्हण म्हणून सांगितल्यानंतर वालाकोळ्याने थोड्या वेळानं नारदाच्याकडे येऊन सांगितलं, काय रे सुरू झालं की नाही तुझं राम राम म्हणणं? तो म्हणायला लागला म्हणताच येत नाही, तोंडाला येतच नाही. का बा काय येत नाही? त्यानं सांगितलं आतापर्यंत आयुष्यामध्ये मरा आणि मारा या दोन शब्दाचाच माझ्या जिव्हेला सराव आहे. रामनाम तोंडाला येत नाही. नारदाने त्याला सांगितलं मग मरा येतं ना, मराच म्हणत बस म्हणले. मरा हेच अक्षर, हीच दोन अक्षर, राम या नामामध्ये असलेली दोन अक्षर, तीच अक्षर मरा या शब्दामध्ये सुद्धा आहेत. त्याच अक्षराचा उच्चार कर, उलट्या क्रमानं उच्चार कर. त्या उलट्या क्रमानं उच्चार करता करता तुझ्या अंतःकरणात असलेली रामनामाविषयीची श्रद्धा तो उच्चार सुलटा करून देईल आणि मग राम हे नाव तुझ्या मुखाला येईल आणि तुझं कल्याण होईल. नारदानं सांगितल्यावर राम राम म्हणत बसला आणि मरा मरा म्हणत बसला. मरा मरा म्हणता म्हणता श्रद्धेचा परिणाम होऊन पुढे राम हे मुखाला आलं. सुरुवातीला आलं का? आलं नाही. प्राकृत इंद्रिय ग्राह्य नाम आहे का? नाही. आणि जर प्राकृत इंद्रिय ग्राह्य असं ते नाम असतं तर संतांची ही भाषा आली नसती. संत महात्मे म्हणतात जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हागरी येईल श्रीरामाचे. श्रीरामाचं नाम मुखाला येण्याकरता, जिव्हागरावर येण्याकरता जन्म जन्मांतरातली पुण्य सामग्री पाहिजे. जन्म जन्मांतरातल्या पुण्य सामग्रीनं जे जिव्हागरावर येणार, प्राकृत इंद्रिय ग्राह्य म्हणता येणार नाही. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसी आतुडे. देवाचं नाव वाणीला स्वीकारता येतं, आतुडतं, गवसतं. कधी गवसतं? तिळे तिळे पुण्य साचा पडे असं व्हावं. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री असं व्हावं तर मग भगवंताचं नाम जिव्हागरावर येणार आहे. मग जन्म जन्मांतरातल्या तिळातिळानं साठलेल्या पुण्याच्या योगानं कधीतरी शेकडो जन्माच्या नंतर आपल्या जिव्हागरावर येणार हे नाम. आता आपल्याला भगवंताची चरित्रकथा पाहिजे आहे. ती देवाची चरित्रकथा, देवाचं चरित्र वर्णन करून सांगावं असा संताचा सांगोवा आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. भगवंताच्या चरित्राच्या बद्दल विचार करत असताना देवाच्या चरित्राचा फक्त उच्चार करायला सांगितला. त्याच्याबद्दल आपण तशा पद्धतीचं अनुसरण करा, अशा पद्धतीचा उपदेश कुठेही नाही. न देव चरितंचरित, देवाच्या चरित्राप्रमाणे आपण आचरण करायचं नसतं. कारण भगवंताच्या ठिकाणी निस्त्रय गुण्यता असल्यामुळे त्याच्या ठिकाणी कदाचित एखाद्या वेळेला त्रिगुणाच्या मर्यादेतून चालणाऱ्या मनुष्याच्या जीवाच्या दृष्टीने असलेली एखादी निषिद्ध गोष्टसुद्धा त्याच्या चरित्रात असू शकते. मग आपल्या दृष्टीने जे निषिद्ध आहे, आपल्याकरता जे निषिद्ध आहे आणि परमात्म्याच्या करता मात्र जे निषिद्ध नाही, कारण विधिनिषेधाच्या मर्यादेच्या पलीकडचा तो निस्त्रगुण्य असल्यामुळं त्याच्या ठिकाणी त्या तशा पद्धतीच्या वर्तनानं जरी दोष निर्माण झाला नाही, तेजी असा न दोषाय या नियमानुसार ते ज्ञान नावाचा तेजोविशेष त्याच्या ठिकाणी असल्यामुळे त्याला जरी ते चरित्र दोषास्पद नसलं तरी सामान्य जीवाच्या दृष्टीनं ते दोषास्पद असण्याची शक्यता आहे. म्हणून सामान्य माणसांनी भगवंताच्या चरित्राचं अनुसरण करू नये असा विचार संत महात्म्यांनी सांगितलेला आहे. चरित्राचा उच्चार करा, चरित्राचं चिंतन, चरित्राच्या चिंतनाच्या योगानं बुद्धीला शुद्धता येणार आहे म्हणून चरित्र चिंतन करा. उच्चाराच्या योगानं आपल्या वाणीला पवित्रता प्राप्त होणार आहे म्हणून उच्चार करा. भगवंताच्या चरित्राच्या संबंधानं मात्र अनुसरणाचा विचार संत महात्म्यांनी नको म्हणून सांगितलेला आहे. असं जे देवाचं चरित्र आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्यासमोर उपस्थित होणारं देवाचं चरित्र, या भगवंताच्या चरित्राच्याबद्दल विचार करत असताना हा परमात्मा म्हणजे निर्गुण निराकार मूळ मुद्दल परमात्माच आहे की काय, का दुसरं काही देवाने रूपांतर या ठिकाणी धारण केलेलं आहे, परमात्म्याच्या स्वरूपामध्ये काही परिणाम वगैरे झाला की काय, अशा पद्धतीची शंका काही लोकांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला सापडते. आणि त्या संबंधाने थोडासा विचार आहे. परमात्म्याच्या रूपाच्याबद्दल विचार करत असताना
परमात्म्याचं हे जे सगुण रूप आहे, त्या सगुण रूपालाही संत महात्म्यांनी पूर्ण ब्रह्म म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं. सावळे परब्रह्म आवडे या जीवा, अशा पद्धतीची ज्ञानोबराची भाषा आहे. पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले गा, नेणो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्ती पुंडलिके देखील उभे केले विटेवरी, तोहा विठोबा निधान. अशी भाषा संत महात्म्याची असल्यामुळं जगद्गुरू शंकराचार्यांनी ज्यांनी अद्वैत सिद्धांताची स्थापना केली, त्या शंकराचार्यांनी पांडुरंगाचं वर्णन करताना सांगितलं परब्रह्मलिंगम. हा परब्रह्मलिंग आहे, परमात्मा स्वरूप आहे, परब्रह्म स्वरूप आहे. परमात्मा आणि परमात्म्याचा श्रीविग्रह, परमात्मा निर्गुण निराकार मुद्दल रूपाचा आणि त्यानं धारण केलेलं अवतार शरीर, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद स्वीकारत घ्यायचं काही कारण नाही. अशा पद्धतीचा विचार अनेक ठिकाणी शास्त्रांनी उपस्थित केलेला आपल्याला पाहायला सापडतो. जगद्गुरू शंकराचार्याचा एक प्रबोध सुधाकर नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये जगद्गुरू शंकराचार्यांनी एका प्रकरणामध्ये निर्गुण निराकार परब्रह्म तत्व आणि भगवान श्रीकृष्ण तत्व या दोघांच्यामध्ये कसा अभेद आहे याबद्दलचा विचार फार चांगला केलेला आहे. श्रीकृष्ण चरित्रच सांगितलं, थोडक्यात आचार्य चरित्राचाच विचार केला. कृष्ण चरित्र पाहत असताना त्या कृष्ण चरित्रातल्या अलौकिक अशा काही घटनांतून परमात्म्याची परब्रह्म रूपता कशी व्यक्त होते याचा विचार आचार्यांनी तिथे केलेला आहे. तिथे आचार्यांच्या समोर शंकाशी उपस्थित झाली. लोकांनी आचार्यांना विचारलं की म्हणे तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या बद्दल भावना काय धारण करता. आचार्यांनी सांगितलं की म्हणे जो भगवान आहे, जो परमात्मा म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याला निर्गुण निराकार तत्व म्हणतात, पूर्ण ब्रह्म म्हणून ज्याची वेदांतामध्ये वेदवेदांतात प्रसिद्धी आहे, अशा भगवंतालाच मी श्रीकृष्ण समजतो. श्रीकृष्ण वेगळा आहे आणि पूर्ण ब्रह्म वेगळा आहे अशी माझी तीव्रमात्र भावना नाही. अद्वैत वेदांताचा सिद्धांत सांगणारे आचार्य, पण त्या आचार्याने अशा पद्धतीचं भाषण केल्याच्या नंतर लोकांनी त्यांना विचारलं तुम्ही परब्रह्माच्या संबंधामध्ये जे जे वर्णन करतात ते कृष्णाला लागू पडतात का. परब्रह्माच्या बद्दल शास्त्रांनी जे जे सांगितलं ते वर्णन जर कृष्णाला लागू पडत असेल तर कृष्णाला परब्रह्म म्हणा, अन्यथा भगवंताला श्रीकृष्णाला परमात्मा म्हणण्याचं, ब्रह्म म्हणण्याचं काही कारण नाही, असं आचार्यांना त्यांनी सांगितल्याच्या नंतर आचार्य म्हणायला लागले ठीक आहे, तुमच्या दृष्टीनं भगवान श्रीकृष्णामध्ये आणि परमात्म्यामध्ये अंतराचं काय आहे, भेद दिसेल अशा पद्धतीचं काय काय चिंतने तुम्ही माझ्यासमोर उपस्थित करा. जे जे दिसण्याने तुम्हाला परब्रह्माच्या पेक्षा श्रीकृष्ण वेगळा जाणवला ते तुम्ही मला सांगा, आणि ते श्रीकृष्णाचं जे वेगळं दिसणं आहे ते वेगळं दिसणं कसं नाही हे तुम्हाला सिद्ध करून देत, मी श्रीकृष्णाचं परब्रह्मत्व तुम्हाला सिद्ध करून देतो, असं आचार्याने सांगितल्याच्या नंतर त्या लोकांनी आचार्यांना सांगितलं ननु सगुणः दृश्यतनः तथैकदेशाधि वासश्च सकथम भवेत परात्मा प्राकृतवद रागरोषयुतः. आचार्यांना या लोकांनी सांगितलं की महाराज आम्ही श्रीकृष्णाकडे पाहिलं, श्रीकृष्णाकडे पाहिल्याच्या नंतर आम्हाला श्रीकृष्ण परमात्मा असा दिसला, कसा दिसला, त्याचं चरित्र पाहिल्याच्या नंतर आम्हाला ते चरित्र पाहून श्रीकृष्णाबद्दल ही भावना झाली. काय झाली. आचार्यांना त्यांनी सांगितलं सगुण हा सगुण आहे, आणि तुम्ही ज्या परब्रह्माला परब्रह्म म्हणता, वेदांतामध्ये ज्याला शुद्ध परब्रह्म म्हणतात, त्या परब्रह्माचं वर्णन करत असताना श्रुती मातेनं निर्गुणम म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे. तो निर्गुणम आहे, गुणसंबंध त्याच्या ठिकाणी नाही. निर्गुणम आहे या शब्दाचा अर्थ करत असताना रामानुजाचार्यासारख्याने अर्थ केला की त्याच्या ठिकाणी हेय गुण नाही, कोणत्याही प्रकारचा त्याज्य गुण देवाच्या ठिकाणी नसल्यामुळे त्या देवाला निर्गुणम म्हणायचं, असा एक अर्थ केलेला आपल्याला पाहायला सापडतो. पण तो निर्गुण आहे या शब्दाचा अर्थ सांगत असताना आचार्यांनी सांगितलं हेय नाही, उपादेय नाही, कोणत्याही प्रकारचा गुण त्या भगवंताच्या ठिकाणी नाही म्हणून त्याला निर्गुण म्हणायचं. कोणताही गुणविशेष त्याच्या ठिकाणी नाही, चांगलाही नाही, वाईटही नाही. हा त्या परमात्म्याच्या बद्दल विचार करत असताना काही लोकांच्या मते चांगले गुण त्याच्या ठिकाणी आहेत, पण शुद्ध ब्रह्मदृष्टीने जर विचार केला तर कोणताही गुण नाही, उपादेय नाही आणि हेयही नाही. कोणत्याही प्रकारच्या गुणाचा संबंध जर त्या परमात्म्याच्या ठिकाणी नसेल आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र पाहत असताना या ठिकाणी आपल्याला जर सगुणता दिसत असेल तर सगुण असलेला हा श्रीकृष्ण निर्गुण ब्रह्माशी एकरूप आहे असं तुम्ही कसं म्हणता, याला तुम्ही परब्रह्म कसं म्हणता. दुसरा विकल्प या लोकांनी आचार्यांच्या समोर ठेवला की म्हणे आम्ही श्रीकृष्णाकडे पाहिलं, श्रीकृष्णाचं चरित्र जेव्हा पाहिलं त्याची दृश्य तनुता आम्हाला दिसली, तो डोळ्याला दिसतो, अनेकांच्या डोळ्याला दिसला. कौरवाने त्याच्याशी व्यवहार केला, पांडवाने त्याच्याशी व्यवहार केला, कुंतीचा त्याच्याशी व्यवहार झाला, वसुदेव देवकीचा त्याच्याशी व्यवहार झाला, कंसाशी त्याचा व्यवहार झाला, असं आपल्याला श्रीकृष्णाचं चरित्र पाहायला सापडतं. दृश्य तनु आहे, सर्वांना तो दिसला, याचा अर्थ त्याची तनु, त्याचं शरीर दृश्य आहे. आणि परब्रह्माचा विचार जर करायला लागलो तर यत अदृश्यम, श्रुती मातेने त्याचं वर्णन केलं, तो अदृश्य आहे, अग्राह्यम, अबाह्यम, अनपरम, त्याला आत नाही, त्याला बाहेर नाही, त्याचं ग्रहण करता येत नाही, तो दृश्य नाही, हे श्रुतीने केलेलं त्याचं चिंतन बघा. परब्रह्माचं वर्णन करताना अदृश्य म्हणायचं, आणि हा श्रीकृष्ण परमात्मा मात्र आम्हाला दृश्य दिसतो, तो अदृश्य आणि हा दृश्य या दोघांची एकरूपता सांगायची कशी.
विचारात कशी घ्यायची, चिंतन कसं करायचं. आचार्यांच्या समोर विकल्प उपस्थित झाल्याच्या नंतर आचार्यांनी सांगितलं ठीक आहे, श्रीकृष्णाकडे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला तो सगुण दिसला, मग निर्गुणाशी एकरूप कसा असं तुम्हाला वाटलं. श्रीकृष्णाकडे पाहिल्यानंतर दुसरा विकल्प तुमच्या मनामध्ये असा आला की हा दृश्यतनु आहे, मग अदृश्याशी याची एकरूपता कशी हे तुम्हाला विचारात घ्यायचं ना. ठीक आहे, दोन विकल्प माझ्यासमोर तुम्ही आणले, हे दोनच आहेत का अजून काही विकल्प तुमच्या मनामध्ये आहे. आचार्यांनी विचारल्यानंतर या लोकांनी सांगितलं आमच्या समोर अजून एक विकल्प आहे म्हणे. परमात्म्याचा विचार करत असताना, परब्रह्म तत्वाचा विचार करत असताना परब्रह्म तत्व आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये भेद दिसेल अशा पद्धतीचा अजून एक मुद्दा आमच्या डोळ्यासमोर आहे. काय मुद्दा आहे. आचार्यांनी या लोकांनी सांगितलं एक देशाधिवासश्च, हा श्रीकृष्ण परमात्मा कसा दिसतो, एक देशाधिवास दिसतो. एका देशात एक देशीय हा या ठिकाणी आहे म्हणजे त्या ठिकाणी नाही अशी अवस्था मला दिसते. परमात्मा श्रीकृष्णाच्या रूपाकडे पाहत असताना एक त्याची प्रतिमा, 3.5 हाताचा त्याचा देह, त्याच्या हाताने असेल पण 3.5 हाताचाच, त्याच्या वितीनं असेल पण 7 वितीचाच असा तो श्रीकृष्णाचा विग्रह आम्हाला दिसतो. त्या श्रीकृष्ण विग्रहाची सर्वत्र प्रतीती नाही. आणि तुम्ही ज्याला परब्रह्म म्हणता, अद्वैत वेदांतामध्ये जे परब्रह्म तत्व म्हणून मान्य असलेलं तत्व आहे, त्या परब्रह्म तत्वाचा विचार जर करायला लागलो तर ब्रह्म सर्वगत सदा सम असं संत महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे. सर्वत्र येते, इथं आहे तिथं आहे, कोणत्याही देशाची मर्यादा त्याला नाही, काळाची मर्यादा नाही, वस्तूची मर्यादा त्या परमात्म्याच्या बाबतीमध्ये नाही, असं त्याचं व्यापकपण, निरपेक्ष व्यापकपण सांगितलेलं आहे. मग आता परब्रह्म तत्व सर्वगत आहे आणि श्रीकृष्ण परमात्मा जर एकदेशी आहे, दोघांची एकरूपता मानायची कशी असा आमच्या समोर विकल्प आहे बरं का. विकल्पाचा विचार चालू आहे. तो सगुण, हा सगुण ते परब्रह्म निर्गुण, हा दृश्यतनु ते परब्रह्म तत्व अदृश्य. या श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये विचार करायला लागलो तर हा दिसायला एकदेशी आणि परब्रह्म तत्व मात्र सर्वत्र व्यापक असलेला असा त्याच्या संबंधातला विचार. आचार्य म्हणायला लागले ठीक आहे, 3 विकल्प माझ्यासमोर आले तुमच्याकडून, अजून काही विकल्प तुमच्या मनात आहे का. शेवटी विकल्प सांगत असताना या लोकांनी सांगितलं प्राकृतवत रागरोषयुत, सामान्य जीवाप्रमाणे रागरोषयुक्तता श्रीकृष्ण विग्रहाच्या ठिकाणी आम्हाला दिसते. श्रीकृष्ण कसा आहे, रागरोषयुक्त आहे. प्राकृत जीवाप्रमाणे त्याच्या ठिकाणी एखाद्याच्या संबंधानं राग, एखाद्याच्या संबंधानं रोष अशी ही अवस्था आम्हाला दिसते. आणि परब्रह्माचा विचार जर करायला लागला तर तिथे रागरोषाचा काही संबंधच नाही. परब्रह्म रागरोष मुक्त, श्रीकृष्ण रागरोषयुक्त. परब्रह्म सर्वत्र व्यापक आणि श्रीकृष्ण परमात्मा एकदेशी. परब्रह्माच्या बाबतीमध्ये विचार जर करायला लागलो तर तो अदृश्य आणि श्रीकृष्ण परमात्मा दृश्यतनु. परब्रह्माचा विचार जर आपण करायला लागलो तर तो निर्गुण आणि श्रीकृष्ण विग्रहाचा विचार जर आपण करायला लागलो तर तो सगुण. एक कसे, दोघाला एक कसं म्हणायचं. यदुकुल तिलकस्य एवायम कसं म्हणायचं. भूतेषु अंतर्यामी यदुकुल तिलकस्य एवायम, हा जो सच्चिदानंद आहे, ज्ञानमय परब्रह्म म्हणून जो प्रसिद्ध आहे, सर्वभूत मात्रांचा अंतर्यामी म्हणून जो आहे तोच यदुकुल तिलक श्रीकृष्णाच्या रूपानं आहे असं तुम्ही चिंतन आम्हाला सांगता. समजायचं कसं, पटायचं कसं, बुद्धीला ग्रहण कसं व्हायचं. दोघांच्या ठिकाणी विरुद्ध धर्माश्रयता जर असेल तर त्या दोघांमध्ये एकरूपता आहे असं मानता कसं येईल, सिद्ध कसं होईल. आचार्याने सांगितलं ठीक आहे, तुमचे 4 विकल्प माझ्या डोळ्यासमोर आले, त्या 4 विकल्पाचं आता तुम्हाला क्रमाक्रमाने समाधान सांगतो म्हणे. पहिला विकल्प तुमच्या अंतःकरणातला असा आहे की भगवान श्रीकृष्ण सगुण. तुम्हाला श्रीकृष्णाकडे पाहिल्याच्या नंतर जसं जसं श्रीकृष्णाचं रूप जाणवलं त्याच्या विरुद्धच ते कसं आहे एवढं सिद्ध करून दिलं म्हणजे माझं काम भागलं. आचार्याने सांगितलं की तुम्हाला भगवान श्रीकृष्णाकडे पाहिल्यानंतर तो सगुण दिसला पण तो सगुण नाही. श्रीकृष्णाच्याकडे पाहिल्यानंतर तो तुम्हाला दृश्यतनु वाटला पण तो दृश्यतनु नाही. श्रीकृष्णाकडे पाहिल्यानंतर तो तुम्हाला एकदेशाधिवास जाणवला पण तो एकदेशाधिवास नाही. आणि श्रीकृष्णाकडे पाहिल्याच्या नंतर तो तुम्हाला रागद्वेषयुक्त दिसला पण तो रागरोषयुक्तही नाही, हे आम्हाला सिद्ध करून देता आणि शक्य आहे. आचार्यांनी असं सांगितल्याच्या नंतर भक्तांनी सांगितलं आमचा विकल्प होता, त्या विकल्पाचं समाधान करत असताना याच्या विरुद्ध स्थिती श्रीकृष्णाच्या ठिकाणी तुम्हाला जर सिद्ध करून देता आले, आम्हाला श्रीकृष्णाचं परब्रह्मत्व मानण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. आचार्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्हाला एका विकल्पाचं समाधान सांगतो. तुम्हाला श्रीकृष्णाकडे पाहिल्याच्या नंतर श्रीकृष्ण कसा जाणवला, सगुण हा. तुम्हाला तो सगुण जाणवला पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा सगुण नाही. कशावरून नाही, गुणाच्या योगानं होणारं कोणत्याही गुणाचं बंधन परमात्म्याच्या ठिकाणी दिसत नाही. ज्ञानाच्या योग आहे. तुम्ही विचार करा, सत्व रजतम या 3 गुणाची वेगळ्या वेगळ्या प्रकारची बंधनं असतात. त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बंधनाचं सगळे गुण बांधणारे तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम सुखसंगेन बध्नाती. सत्वगुण जरी असला तरी बध्नाती, त्याचं गुणत्व आहे आणि गुणत्व आहे याचाच अर्थ त्याच्या ठिकाणी बंधकत्व आहे. आता सत्वगुण सुद्धा बांधणारा ज्ञान संगानं आणि सुख संगानं सत्वगुण बांधतो असं देवाने गीतेमध्ये जे चिंतन सांगितलं. जगद्गुरु शंकराचार्य सांगतात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाबतीत जर विचार करायला लागलो तर तिथं ज्ञान आहे पण ज्ञान संगन आहे. कोणत्याही प्रकारचा ज्ञानाचा अभिमान तिथं व्यक्त झाला. कधीतरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा माझ्या ठिकाणी एवढं मोठं ज्ञान आहे असं बोललेत असं आपल्याला दाखवता येणं शक्य नाही.
मी ज्ञानसंपन्न, माझ्या ठिकाणी एवढं मोठं ज्ञान, गीतेच्या ज्ञानाचा उपदेश करणारा मी, अशी भाषा देवाच्या मुखातून कधीही प्रवृत्त झालेली आपल्याला पाहायला सापडणार नाही. म्हणजे ज्ञानसंग तिथं नाही. बरं, सुखसंग आहे का? एवढा मोठा जरी सुखाचा संबंध भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी होता तरी भगवंताने मी सुखी अशा पद्धतीची भाषा वापरलेली आहे का कुठं? सुखसंगही नाही आणि ज्ञानसंगही नाही. आणि ज्या अर्थी त्या भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी सुखसंग आणि ज्ञानसंग दिसत नाही त्या अर्थी सत्वगुणाचं बंधन श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. रजोगुणाचं आणि तमगुणाचं बंधन तरी नाहीच नाही. विस्ताराने विचार करायचं कारण नाही. गुणाची जी जी बंधकता, गुणाची ज्या ज्या पद्धतीनं बंधन करण्याची पद्धती आहे त्या कोणत्याही पद्धतीमध्ये परमात्मा सापडणारा नसल्यामुळे त्याच्या ठिकाणी सगुणता नाही. अजून एक थोडासा लीलेतून विचार करायचा जर झाला, पुढे आपल्याला येणार आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची दामबंधन लीला आहे. दामबंधन लीलेचा विचार जर आपण करायला लागलो तर यशोदा मातेनं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला दाव्याने बांधायचा प्रयत्न केला. दाव्याला संस्कृतामध्ये गुण म्हणतात, दोराला गुण म्हणतात. त्या गुणांनी परमात्मा युक्त झाला नाही म्हणजे दोरांनी बांधला गेला नाही म्हणजेच तो सगुण नाही. आणि जर सगुण नाही तर तो निर्गुण आहे की नाही? सगुण नाही म्हणजेच निर्गुण आहे आणि सगुण नाही म्हणजेच निर्गुण आहे असं त्या परमात्म्याच्या बाबतीमध्ये सिद्ध होत असल्यामुळं आणि त्रिगुणापैकी एकाही गुणाचं बंधन त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या विग्रहाच्या बाबतीत सिद्ध होत नसल्यामुळं त्या श्रीकृष्णाला निर्गुण म्हणायला हरकत नाही. भक्तांनी मान्य केलं, ठीक आहे, आम्हाला भगवान श्रीकृष्ण सगुण वाटला होता, तो सगुण नाही हे तुम्ही सिद्ध करून दिलं, आम्हाला पटलं. थोडंसं दुसऱ्या मुद्द्याचं चिंतन सांगा. आचार्य म्हणायला लागले तुमच्यासमोर दुसरा विकल्प काय? दृश्यतनु. श्रीकृष्णाचं रूप पाहिल्याच्या नंतर तुम्हाला तो दृश्यतनु वाटला, त्याचं शरीर दिसणार आहे. परब्रह्माचं वर्णन करत असताना श्रुती मातेनं सांगितलं अदृश्यम. परब्रह्म तत्व अदृश्य आहे आणि श्रीकृष्णाचं शरीर मात्र दृश्य आहे. मग दृश्य असलेल्या या श्रीकृष्णाचा अदृश्य असलेल्या परब्रह्माशी अभेद मानायचा कसा? हा जर तुमचा विकल्प असेल तर त्याचं समाधान करताना मी तुम्हाला सांगतो, श्रीकृष्णाचा विग्रह तुम्हाला दृश्य वाटत असला तरी तो दृश्यतनु नाही. दृश्यतनु कसा काय? तुम्ही दृश्य आहे असं म्हणता, ते कोणाला दृश्य? विशेष दृष्टी ज्यांनी संपादन केलेली आहे त्यांना श्रीकृष्ण परमात्मा दृश्य, ज्यांनी विशेष दृष्टी संपादन केली नाही त्यांना परमात्मा दृश्य नाही. निर्गुण ब्रह्माच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्यांनी ज्ञानदृष्टी संपादन केली त्यांना परमात्मा दृश्य. दृश्यतेत्वग्र या बुद्ध्या, अग्रयुक्त बुद्धीला तो दिसतो. श्रुतीनंच सांगितलंय ना, ज्या श्रुतीच्या आधारानं परमात्म्याच्या निर्गुण निराकार रूपाचा निश्चय तुम्ही करायला लागलात त्याच श्रुतीनं परमात्म्याच्या निर्गुण रूपाबद्दल सांगत असताना सांगितलं अग्रे या बुद्ध्या दृश्यते. हा दृश्यते म्हणजे दिसतो. अग्रयुक्त बुद्धीला तो दिसतो, ग्रहण होतो, दिसतो. स्वयंप्रकाशितेनं तसं दिसणं असेल तो भाग वेगळा, पण दृश्यते शब्दप्रयोग आहे की नाही बघा. अग्रयुक्त बुद्धी जोपर्यंत तुम्ही संपादन केली नाही, तुमच्या बुद्धीच्या ठिकाणी रजोगुण आणि तमोगुणाची स्थूलता किंबहुना स्थूलगुणाचीही स्थूलता जोपर्यंत आहे तोपर्यंत तो तुम्हाला दिसणार नाही. पण गुणमयी दृष्टी सोडून निर्गुणात दृष्टीचा प्रवेश करण्याइतकी तुमची दृष्टी जेव्हा सूक्ष्म होईल तेव्हा त्या दृष्टीला तो दिसतो की नाही. निर्गुण परमात्म्याच्या बद्दल बोलत असताना अग्रयुक्त बुद्धीला तो दिसतो असं वर्णन आहे. म्हणजे विशिष्ट दृष्टी संपादन केल्याच्या नंतर परमात्म्याचं निर्गुण रूप दिसतं. सगुण रूपाच्या बद्दल सुद्धा तसंच आहे. सर्वांच्या दृष्टीला काही सगुण रूप दिसत नाही, विशेष दृष्टी संपादन केल्याशिवाय सगुण रूप दिसत नाही असाच विचार आहे बरं का. आपण परमात्मा पंढरीनाथाच्याकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला मूर्तिरूपच दिसणार आहे, पण नामदेवरायाने जर परमात्मा पंढरीनाथाच्या मूर्तीच्याकडे पाहायला सुरुवात केली तर त्यांना त्या ठिकाणी जेवणारा दूध पिणारा असा सगुण परमात्माच दिसणार आहे. दृष्टीचा भेद आहे. आपल्या दृष्टीला जे दिसतं ते साधू पुरुषाच्या दृष्टीला दिसतं असं नाही. आपल्याला दृश्यतनु आहे का आणि नामदेवरायाला तो सगुण परमात्मा दृश्यतनु आहे का याचा जर तुलनेने विचार केला तर आपल्या दृष्टीला तो दृश्य नाही, पण नामदेवरायाच्या दृष्टीला दृश्य आहे. अर्थ काय झाला? सगुण परमात्मा सुद्धा विशेष दृष्टीनंच ग्रहण करण्यासारखा आणि निर्गुण परमात्मा हा सुद्धा विशेष दृष्टीनंच ग्रहण करण्यासारखा. तुम्ही विचार करा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला गीतेत उपदेश करत असताना 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन दिलं. विश्वरूप दर्शन देत असताना भगवान म्हणत होते पश्चिमे पार्थ रूपाने शतशत सहस्रशः नाना विधाने दिव्याने नाना वर्णाकृतीनिच, अनेक पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे नाना वर्णाचे नाना आकृतीचे म्हणजे हजारो रूप अर्जुना पहा. देव पहा पहा म्हणतो, देव दाखवतो. देवाने दाखवायला सुरुवात केली पण अर्जुनाच्या चेहऱ्यावरचा भाव काहीच मला दिसत नाही असा दिसला. अर्जुनाच्या चेहऱ्यावरचे ते भाव देवाने जाणून घेतले. मी दाखवतो, मी पहा म्हणतो, पण याला काही दिसत नसावं असं याच्या चेहऱ्यावरून जाणवतंय असं देवाने लक्षात घेतल्याबरोबर देवाने त्याला विचारलं अर्जुना काही दिसत नाही, पाहत नाहीस तू?
माझ्या विश्वरूपाचं दर्शन मी तुला द्यायला लागलो, अरे त्या विश्वरूपाच्या बद्दल तू आळ घेतली, ते रूप मला दाखवा अशी प्रार्थना केली, त्याच्यावरून मी तुला ते रूप दाखवायला लागलो. पाहत नाहीस म्हणल्याबरोबर अर्जुन बोलायला लागला, देवा तुमचंच चुकतंय म्हणे, माझं चुकत नाही. बका करवी चांदणे सर्व पहा मा, बगड्याला चांदण्याचा सारा तुम्ही घालू पाहता देवा, हे शक्य नाही, हे योग्य नाही. अहो जे ज्ञानदृष्टीच्या भागात फिटलेलं आहे अशा पद्धतीचं ते तुमचं विश्वरूप माझ्या चर्मदृष्टीला तुम्ही दाखवायला लागलात, तर मग मला ते दिसण्याची व्यवस्था नाही. अगोदर दृष्टी द्या, मग रूप दाखवा, तर मग मला ते रूप ग्रहण होणार आहे, असं भगवंताच्या समोर अर्जुन जेव्हा बोलला तेव्हा देवाने अर्जुनाला सांगितलं, दिव्यं ददामि ते चक्षुः पश्यमे योगमैश्वरम, मी तुला दिव्य दृष्टी देतो आणि या दिव्य दृष्टीचा संबंध स्वीकारून तू माझा ऐश्वर योग पहा. अर्जुनाला देवाने दाखवलेलं विश्वरूप अगोदर दाखवलं, पण चर्मदृष्टीला ते दिसलं का नाही. चर्मदृष्टीला ते दिसलं नाही म्हणून अर्जुनाने देवाला विनंती केल्यानंतर भगवंताने त्याला दिव्य दृष्टी दिली. दिव्यं ददामि ते चक्षुः, मी तुला दिव्य दृष्टी देतो असं भगवान बोलले आणि देवाने दिव्य दृष्टी दिली. मग दिव्य दृष्टीला अर्जुनाला ते रूप दिसलं की नाही, दिसलं. जगद्गुरु शंकराचार्याने सांगितलं, परब्रह्म तत्व, निर्गुण परब्रह्म तत्व पाहण्याकरता सुद्धा विशेष दृष्टी संबंध व्हावं लागतं. त्याप्रमाणे परमात्म्याचं सगुण रूप पाहायचं झालं तर विशेष दृष्टी संपन्न व्हावं लागतं. दृश्यतनु तर आली कुठं? दृश्यतनु जर असता तर चर्मदृष्टीला ग्रहण व्हायला पाहिजे होता. आपल्या चर्मदृष्टीला ग्रहण होत नाही, नवल नाही. योग्यांच्या चर्मदृष्टीला सुद्धा परमात्म्याचं ग्रहण होत नाही. ज्यांच्या ठिकाणी आजान सिद्धी आहे, म्हणजे सहज सिद्धी आहे, साधना वाचून सगळ्या योग सामर्थ्याचा संबंध ज्यांच्या ठिकाणी आहे, अशा देवांनाही परमात्मा दिसला नाही. अशी वर्णन आपल्याला पाहायला सापडतात. पुढे चिंतन येईल आपल्याला. रासलीलेचा प्रसंग पहा. या रासलीलेच्या प्रसंगामध्ये ती रासलीला देवाची चालू असताना प्रत्येक गोपिकेच्या बरोबर एका रूपानं देवाचं क्रीडा करणं, नृत्य करणं चालू होतं. ही रासक्रीडा पाहण्याकरता आकाशात विमानाची दाटी झाली. सगळे देव विमानात बसून आले, सगळे पाहायला लागले. त्या देवांच्या बरोबर विमानात बसलेल्या देवांच्या ज्या बायका होत्या त्या बायकांना कृष्ण दिसतो आणि त्या बायका म्हणायला लागल्या, काय श्रीकृष्णाचं दिव्य रूप आहे, मोहक आहे. हे मात्र असे नुसते ढिम्म पाहायला लागले, यांना काही दिसत नाही, पतींना त्यांच्या काही दिसत नाही. इंद्राणी म्हणते, बघा बघा श्रीकृष्णाचं कसं नृत्य चालू आहे. इंद्र म्हणतो, कुठं दिसला ग तुला? दिसला कुठं? तुला कुठे दिसला? याचा अर्थ असा आहे की इंद्राणीला तो दिसला आणि इंद्राला दिसला नाही. अर्थ काय झाला? विशेष दृष्टी संपन्न झाल्याशिवाय श्रीकृष्णाचं सगुण रूप सुद्धा दिसणार नाही. हे चिंतन आपल्याला त्याच्यातून लक्षात घ्यावं लागेल. अर्थ एकच आहे, जर विशेष दृष्टीलाच सगुण रूपाचंही ग्रहण होणार असेल, भक्तियुक्त दृष्टीला, ज्ञानयुक्त दृष्टीला, दिव्य दृष्टीलाच जर त्या रूपाचं ग्रहण होणार असेल तर तिथं दृश्य तनुत आहे असंही आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा सगुण नाही हे सिद्ध झालं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा दृश्यतनु नाही हे सिद्ध झालं. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे एकदेशाधिवास. एका ठिकाणी राहणारा, 3.5 हाताचा, सात्विकीचा, एका ठिकाणी आहे म्हणजे दुसऱ्या ठिकाणी नाही असा आपल्यासारखा असणारा, द्वारकेत आहे म्हणजे हस्तिनापुरात नाही, हस्तिनापुरात आहे म्हणजे द्वारकेत नाही, असं जर देवाचं रूप असेल तर त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या संबंधानं आपल्याला एकदेशाधिवासता विचारात घेता येईल की नाही बघा. तो एकदेशाधिवास आहे. मग एकदेशाधिवास असताना सर्वत्र ब्रह्माशी त्याची एकता कशी विचारात घेता येणार? आचार्यांच्या समोर शंका आल्याच्या नंतर आचार्याने सांगितलं, त्याचं चरित्र बघा, तुम्ही चरित्रावर विश्वास ठेवा. व्यासाने सांगितलेलं, शुकाचार्याने सांगितलेलं चरित्र याच्यामध्ये काही खोटेपणा नाही हे तुम्ही श्रद्धेनं माना आणि मग त्याच्या चरित्रामध्ये तुम्हाला एकदेशाधिवासता दिसते का बघा. तो एकदेशाधिवास नाही, सर्वत्र आहे. भगवंताच्या चरित्रामध्ये असं एक वर्णन आहे, एकदा म्हणजे नारदाला लग्न करायची इच्छा झाली. आता लग्नाची इच्छा नारदाला कशी झाली, का झाली, त्यांना लग्न का करावं वाटलं मला सांगता येणार नाही, पण नारदांना इच्छा झाली. नारदांना इच्छा झाल्याच्या नंतर नारदाने विचार केला, आपल्याला लग्न करायचंय, लग्न करायचं म्हणजे कोणीतरी स्त्री पाहिजे. आपल्याला कोण स्त्री देणार? देवाच्याकडे जावं आणि देवालाच कोडं घालावं, साकडं घालावं, भगवंताच्यापासून आपल्याला स्त्री प्राप्त होईल आणि आपलं लग्न होऊ शकेल, असा विचार नारदाचा झाला. नारदांनी द्वारका गाठली. द्वारकेत आल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची गाठ घेतली, देवाला भेटले, नमस्कार वगैरे झाला, भगवंताने स्वागत केलं. या नारदा बसा. भगवान बोलायला लागले. बोलता बोलता देवाने विचारलं, नारदा बऱ्याच दिवसात इकडे येणं केलं नव्हतं, आज काही विशेष काम काढले का? काहीतरी कामाच्या शिवाय तुम्ही येणार नाही, काय काम आहे? देवाला नारदाने सांगितलं, हो म्हणजे देवा काम आहे, तुमच्याकडेच आहे, विशेष काम आहे, म्हणूनच आलो, ते करून घ्यायचं आहे, ते काम झालं पाहिजे, तुम्हीच करू शकता. हे सगळं बोलणं झाल्यानंतर देवाने विचारलं, नारदा काम तरी सांगा म्हणे. काम सांगा म्हटल्यानंतर नारद लाजले, मान खाली घातली, हळूहळू बोलायला लागले आणि बोलता बोलता नारदाने देवाला सांगितलं, म्हणे देवा एक इच्छा आहे म्हणे. काय? एकदा लग्न करून पाहावं वाटतं म्हणे. बरं का, लग्न करून पाहावं वाटतं म्हणल्यावर भगवंताने सांगितलं, वा चांगली गोष्ट आहे म्हणे, त्याच्यात वाईट काय, लाजायला काय? आम्ही 16,000 एकशाट केले नाहीत का म्हणे, तुम्ही एखादं केलं म्हणून बिघडलं कुठं? करा.
काय हरकत नाही, तुम्हाला लग्न करायला हरकत नाही, चांगली विचार चांगला आहे हा. या विवाहाच्या योगानं सत्सृष्टीच्या योगानं सत्प्रजेच्या योगानं जगाची स्थिती आणि जगाच्या स्थितीच्या योगानं जगाला सगळ्या चतुर्वर्ग फलावाप्ती जर होत असेल, विवाह मंगल आहे, शुभ आहे, तुम्ही करा. विवाहाला माझे ना नाही, करा. असं म्हणल्याबरोबर नारद म्हणायला लागले, करा नाही करून द्या असं म्हणले. आमच्याकडं करणं वगैरे काही नाही, माझा भार तुझंवरी, आमचं सगळं तुझ्यावर अवलंबून आहे परमात्मान, तू करशील ते खरं असं आमचं ठरलेलं असल्यामुळे मी तुमच्याकडे आलो. देवा काय म्हणलं नारदा, देवा लग्न करून द्या. लग्न करून द्या म्हणल्याच्या नंतर देवाने सांगितलं ठीक आहे म्हणे, आतापासून बघायला सुरुवात करू, जाहीर करू. नारदाचं लग्न व्हायचं, नारदाला लग्न करायची इच्छा आहे, कुणाला जर त्यांना मुलगी द्यायची असली तर द्या, मला भेटा, फलक लावून ठेवतो म्हणले माझ्या घराच्या वर. भगवंताने असं सांगितल्याच्या नंतर नारद म्हणायला लागले, देवा त्याला विलंब होईल हो, म्हणजे घाई म्हणे, मला लग्न लवकर करायचंय, फार दिवसपर्यंत थांबता येणार नाही. भगवान म्हणायला लागले ठीक आहे, लग्न करायचं म्हणता, लग्न लवकर करायचं म्हणता, लग्नाकरता म्हणून मुलगी पाहायला वेळ जाईल म्हणता, मग तुम्ही कोणी एखादी मुलगी पाहिली का, तुम्हाला कोणी एखादी पसंत पडली आहे का, जातो सांगतो तिच्या बापाला, विनंती करतो नारदाला माझ्या दे मुलगी म्हणून सांगतो, सगळी व्यवस्था करतो म्हणे नारदा, काही काळजी करू नका. नारद म्हणायला लागले, देवा ते सगळं झालं म्हणे, पण मी कुठं मुलगी पाहिली नाही, मग पाहायला वेळ लागेल की नाही नारदा. नारद म्हणायला लागले, देवा त्याच्याकरताच तुमच्याकडे आलो. म्हणजे देवाला त्यांनी सांगितलं, म्हणले देवा मला लग्नाची इच्छा आहे, मुलगी कोणही पाहिली नाही, आता पाहून जर लग्न करायचं ठरलं तर पाहता पाहता बराच वेळ होण्याची शक्यता आहे, आणि जर वेळ झाला तर पुन्हा लग्नाची इच्छा माझ्या मनातली मावळली तर काय करायचं असाही विचार आहे. म्हणून माझं असं म्हणणं की माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करणं तुमच्या हातात आहे, पूर्ण करा. देव म्हणाले 4-2 दिवस जाऊ द्या. नाही आजच करायचं म्हणलं लग्न, आता आजच जर लग्न करायचं आहे तर काय व्यवस्था करावी. भगवान विचारात पडले. नारदाने सांगितलं, देवा व्यवस्था सांगू, माझ्याकडून एक व्यवस्था होऊ शकते असं आहे, मी एक व्यवस्था तुम्हाला सुचवू शकतो, तुम्हाला पटतं का बघा. देवाने सांगितलं ठीक आहे, मला पटेल, तर पाहायचा जर विचार असेल तर विचार तरी सांगा, त्याच्यानंतर पुढे मग पटणे न पटणे. देवाला त्याने सांगितलं, म्हणजे देवा तुमच्याकडे 16,108 आहेत, एवढ्या कशाला, एक मला देऊन टाका ना. फक्त हे भक्ताला बोलता येतं, भक्त आणि भगवान यांच्यातलं नातं वेगळं. आपल्या एखाद्या मित्राला 2-3 बायका आहेत म्हणून त्याच्यातली एखादी दे म्हणायला जाऊ नका, असं होत नसतं, असं कोणी देत नसतं. आणि असं जर मागणं केलं तर जोडे खाण्याच्या पलीकडे काही मिळत नसतं. असा प्रसंग आहे. भगवान त्याला भक्त मात्र बोलू शकतात, वाटेल ते देवाला भक्तांनी बोलावं आणि वाटेल ते देवाने सहन करावं, हे याच्यातून आपल्याला दिसतं. नारदाने असं म्हणल्याबरोबर देवाने हास्य केलं आणि ते म्हणाले, असा विचार आहे होय, ठीक आहे, कशामुळे तुम्हाला माझ्या 16,000 एखादी पाहिजे वाटले. नारद म्हणायला लागले, देवा एवढ्या बायका, एवढ्यांच्या घरी काय तुम्हाला राहणं थोडंच होतं, सगळ्यांच्या घरी तुम्ही थोडेच राहू शकता, असाल एकीच्या घरी तर बाकीच्या सगळ्या तुमच्या विरहामध्ये राहणार, त्याच्यापेक्षा म्हणले 16,108 तुमच्याकडे आहेत, एखादी जर मला मिळाली, माझंही काम भागलं, तिचीही विरह वेदना, पतीच्या विरहाची वेदना तिला सहन करण्याचं काम नाही, देऊन टाका म्हणे मला एक तुमची. देवाने सांगितलं, माझ्याविषयी तुमच्या मनामध्ये काय विचार काय आला. नारदाला देव म्हणायला लागले की म्हणे, माझ्याकडं असलेल्या 16,108 जणीपैकी एकीच्या घरी असताना दुसरीच्या घरी मी असण्याची शक्यता नाही, आणि बाकीच्या सगळ्या राण्यांना माझा विरह सहन करावा लागत असल्यामुळे त्याच्यापैकी विरहावस्थेतली एखादी घ्यायला काही हरकत नाही. हा तुमचा विचार आहे ना, अगदी बरोबर. नारदाने सांगितलं, देवा मला असंच वाटलं. भगवंताने सांगितलं, मग एक काम करा, द्वारकेत आलेलेच आहात, माझ्याच नगरात आलेले आहात, याच नगरात माझ्या राण्यांचे 16,108 मंदिर आहेत, सगळ्या मंदिरात फिरा, ज्या घरी मी नाही असं तुम्हाला दिसेल ती राणी मला सुचवा, ती तुम्हाला करून देतो म्हणे. भगवंताने असं सांगितल्यानंतर नारद फिरले, घराघरातून फिरले, रुक्मिणी पाहिली, सत्यभामा पाहिली, जांबवती पाहिली, मित्रविंदा पाहिली, प्रत्येक राणीच्या घरी पाहायला लागले तर प्रत्येक घरी भगवान दिसायलाच लागले. रुक्मिणीच्या घरी होते, तिथं बोलणं चाललं होतं. तिथून पुढे सत्यभामेच्या घरी गेले. नारदाने चौकशी केली, भगवान आहेत का, झोपलेत म्हणे, अजून थोड्या वेळ बसा नारदा, उठतील. सत्यभामेनं सांगितलं. मित्रवंदेच्या घरी गेल्याच्या नंतर मित्रविंदा म्हणायला लागले, काय नारदा कसं काय येणं केलं. नाही म्हणे, देवाच्याकडे काम होतं, आत्ता उठलेत म्हणे, तोंड धुतात, बोलतील तुमच्याशी. कुठं तोंड धुणं चालू, कुठं झोपत चालू, कुठं स्नान चालू, कुठं देवपूजा चालू, कुठं एखाद्या मुलाची मुंज करणं चालू, कुठे एखाद्या घरी लग्नाचा सोहळा चालू. असं 16,108 घरी नारद फिरून आले. एकही घर देवा वाचून सुनं दिसलं नाही, आणि एकही घर देवा वाचून सुनं नाही हे नारदाला लक्षात आल्याच्या नंतर भगवंताच्याकडे नारद आले
नारदाने देवाचं दर्शन घेतलं. देवाचं दर्शन घेतल्याबरोबर देवाने विचारलं, काय नारदा, कोण भेटली? जिच्या घरी मी नाही अशी कोणी एखादी भेटली का? 16,108 घरी सगळ्या जाऊन आलात का? नारद म्हणायला लागले, नाही देवा, आता निघतो म्हणे. निघतो म्हणजे तुम्हाला लग्न करायचंय ना? माझ्या 16,108 जणीपैकी एक तुम्हाला पाहिजे होते ना? कुठे बघितलं का असं घर जिथे मी नाही अशी कोणी तुम्हाला दिसले? नारद म्हणायला लागले, देवा, तो विचार आता रहित केला म्हणे. लग्नाचा विचारच रहित केला. कारण काय? मला कोणी देणार नाही. तुमच्या 16,108 जणीपैकी जिला विरह आहे ती मिळवावी असं वाटलं होतं, पण तुमचा विरह एकीलाही नाही. दृष्टांत संपला. आपल्याला काय विचारात घ्यायचंय? 16,108 घरी एक समयावच्छेदानं राहणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्याला एक देशाधिवास म्हणता येईल का? एक देशाधिवासाला एक समयावच्छेदानं इतक्या स्थानामध्ये राहणं शक्य आहे का? समयाचा अवच्छेद जर बदलला तर परिच्छिन्न असलेली एक व्यक्ती, एक देशाधिवास असलेली व्यक्ती अनेक स्थानात जाऊ शकते, पण एक समयाचा अवच्छेद असताना व्यक्तीचा अवच्छेद एक घेऊन ती व्यक्ती इतक्या स्थानामध्ये राहणं शक्य आहे का? असं शक्य नसतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जर सगळ्या ठिकाणी आहेत, तर श्रीकृष्ण परमात्म्याच्या बद्दल चिंतन करत असताना आपल्याला त्यांना एक देशाधिवास म्हणणं शक्य आहे का? विचार करा, वेगवेगळा विचार. जगद्गुरू शंकराचार्यांनी असं सांगितल्याच्या बरोबर लोकांनी सांगितलं, म्हणे महाराज, या चरित्राकडे आमचं लक्षच गेलं नव्हतं. महाराजांनी सांगितलं, बरोबर आहे, चरित्राकडे लक्ष गेलं नाही म्हणून संशय आला, आणि तो तसाच जर तुम्ही धरून बसला तर ते योग्य नाही, म्हणून तर चरित्र पाहायचं आहे. विचार करता करता श्रीकृष्ण भगवान सगुण नाही, तो दृश्यतनु नाही, तो एक देशाधिवास नाही, हे देवाच्या चरित्रातून लक्षात आलं. आता एक मुद्दा अजून त्याच्या परब्रह्मतेच्या बाबतीमध्ये बाधक आपल्याला पाहायला सापडतो, तो म्हणजे तो रागरोषयुक्त आहे. प्राकृतवद रागरोषयुक्त. आचार्याने सांगितलं, रागरोष तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी दिसतात. रागरोष दिसतात म्हणजे कधी एखाद्याच्यावर परमात्मा रागावतो, कधी एखाद्याच्यावर परमात्म्याचा स्नेह दिसतो. उद्धव अर्जुन जर भेटले तर परमात्मा स्नेहानं भेटतील. जरासंधासारखा जर कोणी एखादा भेटायला आला, कंसासारखा एखादा जर कोणी दृष्टीसमोर आला, तर भगवान त्याच्याविषयी रोष व्यक्त करतात. अशाही पद्धतीचं देवाचं चरित्र दिसतं. मग ही रागरोषयुक्तता श्रीकृष्ण चरित्रामध्ये जी दिसते, त्याचं समाधान काय? श्रीकृष्णाच्या ठिकाणी रागरोष आहेत की नाही? रागरोष आहेत की नाही म्हणून सांगितल्याबरोबर जगद्गुरू शंकराचार्यांनी सांगितलं, तुम्हाला माहिती ना, भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याचा रागरोष आणि सामान्य मनुष्य त्याचा रागरोष वेगळा परिणाम आहे. सामान्य मनुष्य एखाद्याच्यावर जर राग व्यक्त करायला लागला आणि एखाद्याच्या विषयी रोष व्यक्त करायला लागला, तर त्या प्रेम आणि रोषाचा परिणाम वेगळा वेगळा असतो. ज्याच्यावर मनुष्य प्रेम व्यक्त करतो त्याच्या ठिकाणी परिणाम वेगळा दिसतो, आणि ज्याच्याविषयी मनुष्याच्या अंतःकरणामध्ये क्रोध असतो, द्वेष असतो, त्याच्याविषयीची मनुष्याची प्रतिक्रिया वेगळी असते आणि तिथे परिणाम वेगळा दिसतो. राग आणि रोषाच्या योगानं होणाऱ्या क्रिया वेगळ्या आहेत, आणि त्या क्रियेच्या योगानं सामान्य मनुष्याच्या ठिकाणी दिसणारे परिणाम वेगळे आहेत. आता भगवान श्रीकृष्णाकडे चला. श्रीकृष्ण परमात्म्याला हे रागरोष दिसतात. त्या रागरोषाच्या योगानं वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या श्रीकृष्णाच्या क्रिया अनेकाच्या ठिकाणी दिसतात. पण रागरोषाच्या योगानं ज्या दिसणाऱ्या वेगळ्या वेगळ्या क्रिया, प्रतिक्रिया भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्याकडून वेगळ्या वेगळ्या लोकांच्या ठिकाणी झाल्या, त्या प्रत्येकाच्या ठिकाणी दिसणारा परिणाम मात्र समान आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा क्रोधानं एखाद्याला मारतील, मुक्त. भगवान श्रीकृष्ण परमात्मा एखाद्याला कृपेनं उपदेश करतील, मुक्त. श्रीकृष्ण कोपोने यासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारे, मा कृपेने उपदेश करी, बोध करी, तो कैशा परी न पवेल. परमात्मा श्रीकृष्ण भगवंतानी कृपेने ज्या अर्जुनाला उपदेश केला तोही मुक्त, आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा क्रोधपूर्ण कृतीनं ज्या एखाद्याच्या बाबतीमध्ये मारण्याची क्रिया करतात तोही मुक्त. मग कोपून ज्याला देवाने मारलं, काय दिसलं? दिसायला तो कोप दिसला, त्या कोपाची क्रिया वेगळी दिसली, पण त्या कोपाच्या योगानं घडलेली क्रिया आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ज्या अर्जुन उद्धवाच्या संबंधी प्रेम बाळगलं होतं, त्या प्रेमाच्या योगानं त्या अर्जुन उद्धवाच्या ठिकाणी होणारी क्रिया भिन्न असेल. अर्जुनाच्या संबंधी देव जे वागले ते वेगळं, आणि पुतनेच्या संबंधाने जे देव जे वागले ते वेगळं. ते वागणं पाहून आपल्याला तो रागरोष वाटला, पण वागण्यातून दिसलेल्या रागरोषानं देवाने त्या दोघांना भोगायला दिलेला जो परिणाम आहे, तो परिणाम पाहिल्याच्या नंतर तो रागरोष आहे का? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पुतनेच्या विषयी रोष असता तर पुतना मुक्त झाली असती का? आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुनाच्या विषयी आणि उद्धवाच्या विषयी प्रेम आहे म्हणून ते केवळ मुक्त होतात, आणि पुतनेच्या विषयी भगवंताच्या अंतःकरणामध्ये रोषाचा भाव आहे म्हणून ती मुक्त होणार नाही, असं घडत नाही. रोषाची क्रिया दिसायला आहे, प्रेमाची क्रिया दिसायला आहे, पण दिसायला असणाऱ्या वेगळ्या वेगळ्या असणाऱ्या या दोन्ही क्रियाच्या योगानं त्या व्यक्तींच्या ठिकाणी
अंततः दिसणारा जो परिणाम आहे तो मात्र त्यांना मोक्ष देण्याचा जर दिसत असेल तर भगवान श्रीकृष्णाला राग रोषयुक्त म्हणता का? म्हणता येत नाही. आचार्याने सांगितलं तुम्ही सांगितलेल्या चारी शंकाचा निराश झाला. तुम्हाला तो सगुण वाटला पण सगुण नाही, दृश्यतन वाटला पण दृश्यतन नाही, एकदेशाधिवास वाटला पण एकदेशाधिवास नाही, आणि प्राकृत जीवाप्रमाणे तो रागरोषयुक्त दिसला पण तो रागरोषयुक्तही असण्याची शक्यता नाही. मग ज्या ज्या विकल्पाच्या योगानं भगवान श्रीकृष्णाला परब्रह्म म्हणण्यामध्ये तुम्हाला शंका वाटत होते त्या शंकाचा त्या विकल्पाचा निराश झाल्याच्या नंतर आता या श्रीकृष्णाला परब्रह्म म्हणायला काय हरकत आहे? बोला. तो सगुण नाही, निर्गुण आहे, तो दृश्यतनु नाही, अदृश्य आहे, तो एकदेशाधिवास नाही, सर्व व्यापक आहे, आणि तो रागरोषयुक्त नाही, तो सर्वांच्या बाबतीमध्ये समान आहे. असं जर त्या भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत दिसत असेल तर जे परब्रह्माचं स्वरूप तेच श्रीकृष्णाचं स्वरूप सिद्ध होत असल्यामुळं जो परब्रह्म म्हणून तुम्हाला सांगितला तोच श्रीकृष्ण परमात्मा म्हणून तुम्हाला मी जर सांगायला लागलो, यदुकुल तिलक सैवायम म्हणून जर माझा शब्द आला तर त्याच्यामध्ये वावगं काय झालं सांगा. आचार्याने असं सांगितल्यानंतर त्यांच्या शिष्याने मान झुकवली. सांगितलं म्हणे महाराज काय आता विकल्पना आहे. आत्तापर्यंतच्या या चिंतनातून आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे? श्रीकृष्ण रूपानं परब्रह्माचा अवतार झाला, विग्रह प्रगट झाला, त्या विग्रहाच्याकडून वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या क्रिया झाल्या, पण या सगळ्याच्या सगळ्या क्रिया करण्याकरता निर्माण झालेला तो विग्रह म्हणजे पूर्ण ब्रह्म नाही असं म्हणायचं कारण नाही, ते सुद्धा पूर्ण ब्रह्म आहे. विग्रहाच्या रूपानं कशा करता आलं बाबा? हा विग्रह देवाला कशा करता धारण करावा लागला? परब्रह्म आहे ना, त्याची मूळ स्वरूप स्थिती चांगली आहे ना, उत्तम आहे ना, सच्चिदानंद रूपता तिथं आहे ना, सच्चिदानंद रूपता असताना त्याला इथं खाली कशा करता यावं वाटलं? त्याला असं आपल्या स्वरूपातून खाली थोडंसं अलीकडे येण्याची जी इच्छा झाली ही कशा करता झाली असं जर कोणी विचारलं तर त्याला उत्तर देत असताना असं सांगितलंय की बाबा अविद्या कामकर्मारिक दोषाच्या युगानं भवेस्मिन क्लिश्यमाना नाम अविद्या कामकर्मभिः श्रवणस्मरणार्हानि करिष्यन्निति केचन. या जगामध्ये अविद्या काम कर्म आदी दोषांनी क्लेश भोगत असलेले जे जीव आहेत त्या अल्पज्ञ अल्पशक्ती जीवांना परमात्म्याचं ग्रहण करता यावं. आता त्यांनाही परमात्म्याचं ग्रहण करता येईल याच्याकरता त्यांना ग्रहण करण्याकरता जमतील अशा शारीरिक वाचिक मानसिक काही ना काहीतरी सामान्य क्रिया कराव्यात, आणि त्या क्रिया परब्रह्माच्या क्रिया असल्यामुळं त्या क्रियाच्या चिंतनाच्या माध्यमातून आपल्याला परब्रह्माच्या ठिकाणी दृष्टी त्याही सामान्य जीवाला ठेवता यावी या दृष्टीनं भगवंतांनी हे अवतार शरीर धारण करणं वगैरे केलेलं आहे. वस्तुतः तो पूर्ण परब्रह्म आहे असाच विचार आहे. असं परब्रह्मतत्व, ते परब्रह्मतत्व येत असताना काय विचार करा, या परब्रह्माचं वर्णन करत असताना भगवान श्रीकृष्ण म्हणजे काय आहे वर्णन केलं भक्तिशास्त्रामध्ये. पुंजीभूतम प्रेम गोपांगनानाम मूर्तीभूतम भागधेयम यदूनाम एकीभूतम गुप्तवित्तम श्रुतीनाम आणि श्यामीभूतम ब्रह्म मे सन्निधत्ताम. काय काय वर्णन आहे बघा. ब्रह्म मे सन्निधत्ताम, माझ्याजवळ त्या परब्रह्मानं राहावं. कोणत्या परब्रह्मानं माझ्याजवळ राहावं? वर्णन करताना सांगितलंय पुंजीभूतम प्रेम गोपांगनानाम, गोप स्त्रियांच्या अंतःकरणामध्ये असलेलं जे भगवत प्रेम त्याला आलेला आकार म्हणजे श्रीकृष्ण. प्रेमाचा आकार येतो, प्रेमाला आलेला काय आहे. संत महात्म्यांच्या वाणीमध्ये एक विशेष आपल्याला पाहायला सापडतो. मूर्त पदार्थाचं पुतळ्याच्या रूपानं वर्णन आपल्याला करता येतं, पण अमूर्त पदार्थाचं सुद्धा पुतळ्याच्या रूपाने वर्णन संत महात्म्यांनी केलेलं आहे. अमूर्त पदार्थाचे पुतळे सांगितलेले आहेत. तसं प्रेम हा अमूर्त पदार्थ खरा, पण त्या प्रेमाचा पुतळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा तुकाराम महाराजांच्या नाटाच्या अभंगामध्ये पहिल्याच अभंगात विठ्ठल जीवीचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावी याला साळा विश्व विठ्ठल. विठ्ठल प्रेमाचा पुतळा तुकाराम महाराज म्हणतात. आणि आत्ता मी जे वचन तुम्हाला सांगायला लागलो त्याच्यामध्ये असं वर्णन आलेलं आहे पुंजीभूतम प्रेम गोपांगनानाम. गोपस्त्रियांच्या अंतःकरणामध्ये असलेलं भगवान श्रीकृष्णाच्या संबंधीचं जे प्रेम, त्या प्रेमाचा गठ्ठा झाला म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा सिद्ध झाला, त्याचा अवतार विग्रह सिद्ध झाला. अजून काय झालं? मूर्तीभूतम भागधेयम यदूनाम, यादव कुळामध्ये जन्माला आलेल्या महापुरुषांच्या ठिकाणी असलेलं जे भागधेय म्हणजे सुदैव भाग्य, त्या भाग्याला मूर्तीचं रूप प्राप्त झालं म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार विग्रह सिद्ध झाला. अजून काय झालं? एकीभूतम गुप्तवित्तम श्रुतीनाम, श्रुतींच्या सगळ्या श्रुतीवचनाच्या ठिकाणी जे गुप्त वित्त आहे, जे गुप्त धन आहे ते एका ठिकाणी आलं.
म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विग्रह सिद्ध झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे सगळ्या श्रुतीचं सार, सगळ्या श्रुतींच्या जवळ असलेलं गुप्त धन ते एकत्रित झालेलं आहे. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18ही पुराणे हरिसी गाते. परमात्म्याचं गायन 18ही पुराणामध्ये आहे. परमात्म्याचं गायन साई शास्त्र करतात आणि परमात्म्याच्याच गायनाकरता वेदाची प्रवृत्ती आहे. सर्वे वेदाः यत्पदम आमनन्ति. सर्व वेदांनी परमात्माच गायलेला आहे, परमात्म्याचंच वर्णन केलेलं आहे. वेदैश्च सर्वैः अहमेव वेद्यः. सर्व वेदाच्या योगाने मीच जाणायचं आहे हे देवानेही गीतेमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. वेदातली वाक्य पहा, संताची वाक्य पहा, याच्यातून एकीभूतम गुप्त वित्तम श्रुती नाम म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे. गोपिकांच्या प्रेमाला प्राप्त झालेला आकार, यादवांच्या नशिबाला सुदैवाला प्राप्त झालेला आकार, सगळ्या श्रुतीचं जे गुप्तवित्त आहे त्याला प्राप्त झालेला आकार म्हणजे घनश्याम सुंदर कांतीला प्राप्त झालेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. त्यानं माझ्याजवळ सदा सर्व काळ राहावं अशी भक्ताची भावना इथे व्यक्त झालेली आपल्याला पाहायला सापडते बरं का. म्हणजे ते परब्रह्म आहे, ते भाग्य आहे, ते प्रेम आहे, ते श्रुतीचं गुप्त वित्त आहे. असं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बद्दल जर आपण चिंतन केलं तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सामान्य शरीर समजायचं काही कारण नाही. प्रेमाला आलेला आकार सामान्य शरीराला म्हणता येईल नाही. प्रेम म्हणजे काय? प्रेमाच्या माध्यमातून आनंदापर्यंत जाता येतं आपल्याला. आनंदाच्या शिवाय एक वस्तू आपल्याला आनंदास्पद जर नसेल तर त्या वस्तूच्या ठिकाणी आपलं प्रेम गुंतत नाही. मग जिथं परमप्रेम आहे, जे परमप्रेमास्पद आहे, जे पुंजीभूत प्रेम आहे, आनंद नाही तर दुसरं काय येते. सामान्य शरीराच्या बद्दल आपल्याला पुंजीभूतम प्रेम म्हणता येणार नाही. सामान्य शरीराच्या बद्दल जर बोलायचं झालं तर पुंजीभूतम दुःख, पुंजीभूतम द्वेष असं चिंतन आपल्याला करावं लागेल बरं का. असा सामान्य शरीराचा विचार आणि भगवंताचा विचार वेगळा आहे. भागधेयम यदुनाम. यादव कुळात जन्मलेल्या सगळ्या महापुरुषांच्या भाग्याला आलेला आकार म्हणजे श्रीकृष्ण. सामान्य मनुष्याच्या शरीराला भाग्याचा मूर्त आविष्कार म्हणतात. भाग्याचा मूर्त आविष्कार ज्याला म्हणायचंय ते परब्रह्मच आहे. प्रेमाला आलेला मूर्त आकार, प्रेमाला प्राप्त झालेला मूर्त आकार म्हणजे परब्रह्म आहे. आणि श्रुतीचं गुप्त वित्त एकत्रित साठवलं गेलं. सगळ्या वेदवाक्यांना जे सांगायचं आहे ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे असं जर वर्णन असेल तर त्या श्रीकृष्ण परमात्म्याला आपल्याला सामान्य शरीर असं म्हणता येणार नाही. अजून एक चिंतन या संदर्भामध्ये फार भक्तिशास्त्राने चांगलं केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या देहाला सामान्य पंचमहाभूताचा देह समजू नका. हा चिदानंद रूप देह आहे. श्रीविग्रह सच्चिदानंद रूप, स्वगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्वगुणे विणली रे असं वर्णन ज्ञानोबरांनी जे केलेलं की नाही तसंच चिंतन काय आहे. देवाचं स्वरूप, देवाचा देह आणि देवाचं नाम यांच्यामध्ये भेद करू नका. जे देवाचं स्वरूप आहे तसंच देवाचं शरीर आहे. जसं देवाचं शरीर आहे तसंच देवाचं नाम आहे. शरीर आणि नामाचा विचार करत असताना आपली नामरूप प्राकृत इंद्रियाने ग्रहण करण्यासाठी, पण देवाचे नामरूप प्राकृत इंद्रियाने ग्रहण करण्यासारखे नाहीत बरं का. तुम्ही बघा भक्तिशास्त्राने असं सांगितलं, भक्तिरसामृत सिंधूमध्ये असं एक वचन आहे, अतः श्रीकृष्ण नामाधी भवेत अग्राह्यमिंद्रियैः सेवोन्मुखेहि जिह्वादौ स्वयमेव स्फुरत्यदः. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या संबंधानं वर्णन करताना सांगितलं देवाचं नाम, देवाचं रूप आणि देवाचं स्वरूप या दोन्ही गोष्टी याच्या बाबतीमध्ये अग्राह्यम इंद्रियैः, हे इंद्रियाने ग्रहण करण्यासारखं नाही. देवाचं स्वरूप इंद्रिय ग्रहण करत नाहीत. त्याचं देवाच्या स्वरूपाचं इंद्रियाला ग्रहण करता येणार नाही, कबूल आहे, पण देवाच्या शरीराचं त्याचंही ग्रहण करता येत नाही. बरं, देवाच्या नामाचं, प्राकृत इंद्रियाला देवाच्या नामाचंही ग्रहण करणं जमत नाही. तुम्ही बघा कित्येक माणसं अशी असतात, त्यांना तुम्ही भजन करायला सांगा, नामस्मरण करायला सांगा, नामस्मरण करायला सांगितलं तर ते लोक नामस्मरण करत नाहीत. म्हणतात आपल्याला महाराज प्रयत्न चाललाय पण अजून तोंडाला येत नाही म्हणतात. काय येत नाही? प्राकृत इंद्रिय ग्राह्य जर ते नाम असतं तर सर्वांच्या मुखाला सहज यायला पाहिजे होतं. ज्या अर्थी येत नाही म्हणतात, अहो आपलं सोडा, वालाकोळ्याच्या संबंधात चरित्र आहे की नाही. वालाकोळ्याला जेव्हा नारदाच्या विषयी श्रद्धा निर्माण झाली, त्यांनी नारदांना सांगितलं माझ्यावर कृपा करा. नारदाने सांगितलं बैस इथं नामस्मरण कर, राम राम म्हण, दुसरं काही करू नको. राम राम म्हणायला सांगितलं. राम राम म्हणून सांगितल्यानंतर वालाकोळ्याने थोड्या वेळानं नारदाच्याकडे येऊन सांगितलं, काय रे सुरू झालं की नाही तुझं राम राम म्हणणं? तो म्हणायला लागला म्हणताच येत नाही, तोंडाला येतच नाही. का बा?
काय येत नाही? त्यानं सांगितलं आतापर्यंत आयुष्यामध्ये मरा आणि मारा या दोन शब्दाचाच माझ्या जिव्हेला सराव आहे. रामनाम तोंडाला येत नाही. कारण नारदाने त्याला सांगितलं मग मरा येतं ना, मराच म्हणत बस म्हणले. मरा हेच अक्षर, हीच दोन अक्षर, राम या नामामध्ये असलेली दोन अक्षर, तीच अक्षर मरा या शब्दामध्ये सुद्धा आहेत. त्याच अक्षराचा उच्चार कर, उलट्या क्रमानं उच्चार कर. त्या उलट्या क्रमानं उच्चार करता करता तुझ्या अंतःकरणात असलेली रामनामाविषयीची श्रद्धा तो उच्चार सुलटा करून देईल आणि मग राम हे नाव तुझ्या मुखाला येईल आणि तुझं कल्याण होईल. नारदानं सांगितल्यावर तो राम राम म्हणत बसला आणि मरा मरा म्हणत बसला. मरा मरा म्हणता म्हणता श्रद्धेचा परिणाम होऊन पुढे राम हे मुखाला आलं. सुरुवातीला आलं का? आलं नाही. प्राकृत इंद्रिय ग्राह्य नाम आहे का? नाही. आणि जर प्राकृत इंद्रिय ग्राह्य असं ते नाम असतं तर संतांची ही भाषा आली नसती. संत महात्मे म्हणतात जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच नाम जिव्हागरी येईल श्रीरामाचे. श्रीरामाचं नाम मुखाला येण्याकरता, जिव्हागरावर येण्याकरता जन्म जन्मांतरातली पुण्य सामग्री पाहिजे. जन्म जन्मांतरातल्या पुण्य सामग्रीने जे जिव्हागरावर येणार प्राकृत इंद्रिय ग्राह्य म्हणता येणार नाही. तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसी आतुडे. देवाचं नाव वाणीला स्वीकारता येतं, आतुडतं, गस्त. कधी गवस्त? तिळे तिळे पुण्य साचा पडे असं व्हावं. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री असं व्हावं तर मग भगवंताचं नाम जिव्हागरावर येणार आहे. मग जन्मजन्मांतरातल्या तिळातिळानं साठलेल्या पुण्याच्या योगानं कधीतरी शेकडो जन्माच्या नंतर आपल्या जिव्हागरावर येणारं हे नाम प्राकृत इंद्रिय ग्राह्य म्हणता का? नामही प्राकृत इंद्रिय ग्राह्य जिथं नाही तिथं शरीर प्राकृत इंद्रिय ग्राह्य आहे का? आणि शरीरही प्राकृत इंद्रिय ग्राह्य नाही. स्वरूपाचा विचार तर करायचं कारणच नाही. स्वरूप प्राकृत इंद्रियाने जसं ग्रहण करता येत नाही तसं देवाचं नाम आणि शरीर यांचंही प्राकृत इंद्रियाला ग्रहण होत नसल्यामुळं भक्ती संप्रदाय आपल्याला असं सांगतो ते नामही परब्रह्मरूप आहे आणि त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा श्री विग्रही परब्रह्मरूप आहे. असा परब्रह्मरूपी ज्याचा विग्रह आहे तो श्रीकृष्ण परमात्मा. श्रीकृष्ण नाम आपल्याला त्याची परब्रह्मता सुचवणार आहे. श्रीकृष्ण कृष्ण असं म्हणतात ना, कृषिर्हो वाचक शब्द नश्च निर्वृत्ती वाचक तयो ऐक्यम परब्रह्म हा कृष्ण इत्यभिधीयते. कृष्ण याच्यामध्ये काय काय आहे? कृष आणि न असे दोन शब्द आहेत. कृष शब्दाचा अर्थ काय? कृषिर भूवाचक शब्द. कृष हा शब्द भूवाचक आहे. कृषी म्हणतात ना, कृषीवरून कृषी झालं. कृषी म्हणजे काय? जमीनच की नाही, भूच की नाही. कृषिर भूवाचक शब्द. कृष शब्द भूवाचक आहे. आणि भूमी कशाची सूचना देते? भूसत्तायाम. भू धातू बघा किंवा भूशब्द बघा तर काहीतरी सत्ता सुचवणार आहे. जमीन म्हणजे काय? भू हा शब्द जमीनवाचक जरी घेतला तरी त्याच्यातून सत्ता, अधिष्ठानत्व हा अर्थ आपल्याला लक्षात घेता येणार आहे की नाही? म्हणजे कृष्य धातू भूवाचक आहे, कृष्य शब्द भूमीवाचक आहे. धातू म्हणा की शब्द म्हणा, नाम म्हणा, त्याच्यातून जे भूमीचं वाचन झालं, भूचं वाचन झालं ते भू म्हणजे काय? सत्ता. आणि न हे जे अक्षर आहे नश्च निर्वृत्ती वाचक. एका अक्षर शब्दकोश बघा, एका अक्षराला काही ना काही ते अर्थ त्या एका अक्षर शब्दकोशामध्ये दिलेला आहे. अकारो वासुदेव स्यात् वगैरे वगैरे आहे. अ म्हणजे काय? वासुदेव. तसं न म्हणजे काय? निर्वृत्ती. निर्वृत्ती म्हणजे परमसुख. म्हणजे काय झालं? कृष्य शब्दाने सत्ता सिद्ध झाली आणि न शब्दाने परमसुख सिद्ध झालं. जे सुख आणि आनंद रूप आहे त्याच्या ठिकाणी छिद्रूपता नाही असं कसं म्हणतात? तो छिद्रूप आहे, सद्रूप आहे, आनंद रूप आहे आणि छिद्रूपता त्याच्या ठिकाणी आहे. असं जे सत, चित आणि आनंद या तीन रूपानं सांगितलं जाणारं परब्रह्म तेच परब्रह्म कृष्ण या देवाच्या नामातून व्यक्त झालं आहे. मग त्याला कृष्ण नाव आहे. कृष्ण हे त्याचं स्वरूप आहे. हे व्यक्त करण्याकरता त्याचं कृष्ण नाव सांगितलं. तर मग तो श्रीकृष्ण आपल्याला सामान्य देहधारी मानता येणार आहे का? बोला. तो सामान्य देहधारी नाही. अनेक पद्धतीचा विचार आपल्याला या संदर्भात करता येणं शक्य आहे. आणि असा सगळा विचार केला तो प्रेमाला प्राप्त झालेला आकार, यादवांच्या भाग्याला प्राप्त झालेला आकार, ते श्रुतीचं गुप्तवित्त एकत्रित आलेलं शामीभूत झालेलं परब्रह्म, तो सच्चित आनंद रूपी असलेला कृष्ण आणि नतून व्यक्त होणारा हा अर्थ विचारात घेतला की तो कृष्ण आणि न आहे, सच्चिदानंद रूप आहे.
तो दृश्यतनु नाही, तो सगुण नाही, तो एकदेशाधिवास नाही आणि रागरोषयुक्तही नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार केल्याच्या नंतर त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या संबंधानं आपल्याला तो सामान्य देहधारी आहे असा विचार करता येणार नाही. तो ब्रह्म आहे, तो विग्रह ब्रह्म आहे, त्याचं नाम ब्रह्म आहे आणि त्याचं स्वरूप ब्रह्म आहे असा विचार आपल्याला करता येतो. आणि असा परब्रह्म रूपानं प्रगट झालेला तो परमात्मा, ब्रह्मानं धारण केलेला मूर्त आविष्कार, परब्रह्माचा मूर्त आविष्कार, असं जे भगवंताचं रूप आहे ते गोकुळामध्ये आलं, नंद बाबाच्या घरी आलं. त्याच्या पुढचं चरित्र आपल्याला बघायचं आहे बरं का. भगवान श्रीकृष्ण परमात्मा वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आले. वसुदेव देवकींना कंसाचं भय होतं. त्याने विचार केला आता हा कंस इथं येईल आणि या बाळाला मारेल, तेव्हा याला कुठे ठेवायचं. देवाने सांगितलं नंदाच्या घराला मजन येईल गोकुळाला. त्याप्रमाणे गोकुळामध्ये भगवंताची स्वारी आली. नंद बाबांनी जातकर्म केलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जातकर्म संस्कार झाला. काय आहे, जातकर्म हा संस्कार नालच्छेदनापूर्वी व्हावा लागतो बरं का. मुलगा जन्माला आल्याच्या नंतर त्याची नाळ तोडेपर्यंत सूतक सुरू होत नाही, विटाळ सुरू होत नाही. नालच्छेदनापूर्वीचा संतती झाल्यानंतरचा जो काल आहे, मुलगा जन्मला आणि अजून नाळ तोडायची असा जो मधला काल आहे, याला प्रजातीर्थ म्हणतात. या काळाला प्रजातीर्थ म्हणतात. आणि या प्रजातीर्थामध्ये केलेलं दान वगैरे याचं सुद्धा फार मोठं फल सांगितलंय. प्रजातीर्थाचा काळ पवित्रतेचा आहे. नालच्छेदन झाल्याच्या नंतर मग वृद्धी सुरू होते बरं का. शास्त्रामध्ये त्याला सूतक शब्द आहे. जाताशौच मरणाशौच, जन्मल्याच्या योगाने येणारा अशौच, मरणाच्या योगाने आलेला अशौच. कर्माच्या बाबतीतला अनधिकार दोन्ही वेळेला समान आहे. एकाला आपण वृद्धी म्हणतो, घरात एक वाढला म्हणून वृद्धी शब्द नंतर रूढ झाला, पण वृद्धी हा शब्द त्याला नाही. वृद्धी शब्द का नाही, ती वृद्धी व्यवहाराच्या दृष्टीनं आहे, शास्त्राच्या दृष्टीनं ते आशौचच आहे, सूतकच आहे. पण ते सूतक कधी सुरू होतं, नालच्छेदनाच्या नंतर. नंदबाबांनी नालच्छेदनाच्या पूर्वी जातकर्म संस्कार करून घेतला. परमात्म्याचा जातकर्म संस्कार झाला. जन्मलेल्या बालकाच्या ठिकाणी करावे लागणारे जे 16 संस्कार, त्या 16 संस्कारातला पहिला संस्कार आहे जातकर्म. जातकर्म केलं, आनंद झाला. सगळ्या गोकुळामध्ये सगळ्या गवळणी वाण द्यायला यशोदेच्याकडे यायला लागल्या. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, एक राहावे एके पुढे, वाटेत ते सुंठ वडे वगैरे वगैरे सगळ्या गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. परमात्म्याचं चरित्र आहे. पुढे भगवान श्रीकृष्ण परमात्मा नंद बाबांनी विचार केला. नंदाचं थोडंसं काहीतरी काम होतं कंसाच्याकडे. दरवर्षीचा करभार द्यायचा होता आणि करभार देण्याच्या करता म्हणून, कारण नंद हे कंसाच्या राज्यामधले एक मोठे वतनदार आणि त्याच्यामुळे नंदबाबा करभार देण्याच्या करता म्हणून कंसाकडे गेले. कंसाला करभार दिला. करभार दिल्याच्या नंतर वसुदेवाला भेटायला गेले. बंदीशाळेत वसुदेव होते. माझ्या पोटी जन्माला आलेल्या मुलाची माहिती वसुदेवाला द्यावी, काय त्या योगमायेचं प्रकरण राहिलं आपलं बरं का. ती जी माया बंदीशाळेत घेऊन वसुदेव गेले होते, भगवंताला ठेवलं आणि माया घेऊन बंदीशाळेत गेले. ती गेल्याबरोबर पुन्हा दरवाजे बंद, पुन्हा बेड्या आल्या. त्या मायेचं रडणं सुरू झालं. तिचा आक्रोश सुरू झाल्याबरोबर द्वारपाळ जागे झाले. कंसाला जाऊन सांगितलं तुझा वैरी जन्मला, त्याला मारायला चल. कंस धावत आला. देवकीच्या मांडीवरून त्या मायेला उचललं, बाहेर आणलं, हातात धरलं, गरगर फिरवलं, दगडावर आपटायचा प्रयत्न झाला, हातातून निसटली. मायाच येते, असुराच्या हातामध्ये सापडेल का. आसुरी माया असुराला सापडते, दैवी माया असुराला सापडत नाही. ही माया कोणती होती, दैवी. दैवी झेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मितांतरंती. ते मायेला आकळणं, मायेला ताब्यात ठेवणं, मायेचा विध्वंस करणं कुणाला शक्य, जे भगवत भक्त आहेत त्यांना. दैवी माया आसुरी स्वभावाच्या कंसाला आकळणं शक्य झालं नाही. ती निसटले, आकाशात गेले. आकाशात गेलेल्या त्या मायेनं आकाशवाणीनं कंसाला सांगितलं तुझा लागी वधी उपजाला मजा आधी. तुझा वध करणारा परमात्मा माझ्या आधी जन्मलेला आहे. माझ्या वधा करता म्हणून तो कशाला प्रवृत्त झालास बाबा. तुझा वध होणार आहे, तो करणार आहे, तो माझ्या आधी जन्माला आलेला आहे, तो तुला मारील असं मायेनं सांगून टाकलं. कंस सावध झाला. कंसानं आपल्या मित्रांची बैठक वगैरे घ्यायचा प्रयत्न केला. इतक्या ते नंदबाबाचं हे पुढचं प्रकरण आहे. नंदबाबा करभार देण्याकरता गेले. करभार कंसाला दिला. वसुदेवाला बंदीशाळेत भेटायला गेले. वसुदेवाला बंदीशाळेत भेटायला गेले असताना वसुदेवाने चौकशी वगैरे केली. काय नंदबाबा बरं आहे ना, गोकुळात बरं आहे ना. बरं आहे. वसुदेवाला त्याने सांगितलं मला मुलगा झाला, आता याचाच मुलगा,
यानच नेऊन ठेवलेला आणि हे त्याला याला सांगायला लागले की बाबा मला मुलगा झाला, चांगलं झालं, आनंद झाला म्हणे. ठीक आहे, पण वसुदेवानी काळजी व्यक्त केली, गोकुळात सध्या फार संकट येतात म्हणे, तुम्ही फार वेळ इथं थांबू नका, तुम्ही जा. नंदाला वाटलं वसुदेवाला भविष्य कळायला लागले, पण वसुदेव मात्र अनुभवाचं बोलत होते. नंदबाबाला वाटलं यांना कळायला लागलं गोकुळामध्ये संकट येणार. लक्षात घेतलं, संकट येतील हे लक्षात आलं, वाटलं, जाणवलं. नंदबाबा गोकुळाकडे निघाले आणि या कंसानं आपल्या मित्रांची एक बैठक घेतली. मित्रांच्या बैठकीमध्ये सगळ्या मित्रांना सांगितलं, माझा वैरी जन्मला, कोण आहे, कुठे आहे, कसा आहे, काही ठाऊक नाही, नाव गाव पत्ता सांगता येत नाही, पण त्याला मारायचं, कोण काय प्रयत्न करणार बोला. आता त्याला मारायचं आहे, त्याच्याकरता कोण काय प्रयत्न करणार असं म्हटल्यावर ते म्हणायला लागले, काहीतरी खांडखुंड पाहिजे की नाही, कुणाला जाऊन मारून द्यायचं, तसा वैरी मेला म्हणून तुला सांगायचं, असं करता येत नाही, आम्हाला काहीतरी पत्ता द्या, निशाणी द्या, खांडखू द्या, फोटो तरी द्या एखादा, काहीतरी द्या, त्याच्याशिवाय सुपारी कशी घ्यायची, कोणाला मारायचं आम्ही, असं जमत नाही. नंदाला हे सगळे जेव्हा बोलायला लागले, तिथं पुतना होते, त्या पुतनेनं मात्र सांगितलं की मी जाऊन त्याच्या वैराला मारून येते. कसं मारशील? पुतनेनं सांगितलं, सुंदर स्त्रीचं रूप घेते, माझ्या स्तनाला विष लावते, स्तनात विष घेऊन त्या पंचकृषीमध्ये, या मथुरेच्या आसपासच्या पंचकृषीमध्ये 10 दिवसाच्या जन्मलेली जी लहान मुलं, त्या सगळ्या मुलांना मारून येते, त्याच्यात तुझा वैरी नक्की मरेल. सगळ्यांना ही युक्ती नामी वाटली, चांगलं आहे, पुतनेचं ज्ञान छान आहे, पुतनेला युक्तिवाद चांगला सुचला, स्त्री बुद्धी प्रलयंकारी म्हणतात, ते अगदी बरोबर इथं जमलं. आपल्याला जाता येतं, पुतनेला जाता येतं हे लक्षात घेतलं सगळ्या लोकांनी आणि सगळ्यांनी ती वानगी दिली. पुतनेनं विडा उचलला, पुतना म्हणायला लागली मी जाऊन येते, मारून येते. पुतनेनं सुंदर स्त्रीचं रूप घेतलं, गावोगाव फिरायला लागली, 10 दिवसाच्या जन्मलेली लहान लहान मुलं मारले, नंदाच्या गावामध्ये गोकुळात आली. श्रीकृष्णाला मारण्याचा तिचा उद्देश आहे. भगवान श्रीकृष्णाला मारण्याच्या आधी नंदाच्या गावामध्ये फिरून इतरही लहान लहान मुलं विषारी स्तनपान करून तिनं 10 दिवसाच्या आतले मारले. नंदाच्या घरी आली, गावातून फिरत असताना हिच्या त्या मोहक रूपाकडे पाहिल्याच्या नंतर गोकुलवासी सगळ्या स्त्रियांची अशी भावना झाली की कृष्ण रूपानं परब्रह्म आमच्या घरी आले, महाविष्णू आमच्या गावात आले आणि महाविष्णूचं इथं आगमन झाल्यामुळं त्यांना पाहण्याकरता, या त्या देवाच्या नवीन रूपाला पाहण्याकरता त्यांची भार्या लक्ष्मीच या रूपानं आली. सगळ्यांची भावना आहे. इतकं दिव्य रूप घेतलं होतं, इतकं मोहक रूप त्यानं धारण केलेलं, कोणाची अडवायची इच्छा ती झाली नाही. नंदाच्या घरात घुसले, भगवान श्रीकृष्ण परमात्मा पाळण्यामध्ये झोपलेले देवाला पाहिलं, देवाला उचललं, मांडीवर घेतलं, आपला विषारी स्तन भगवंताने पुतनेनं भगवंताच्या मुखामध्ये दिला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्तनपान करायला लागले. स्तनपान करताना देवाने विचार केला, काय म्हणे, आज जन्मून किती दिवस झाले? 6. 6व्या दिवशी माझ्याकडं कुणीतरी यावं आणि मला मारायचा प्रयत्न करावं, काय म्हणे हे? भगवंताची लीला काय विचित्र, देव म्हणतात. देवाची लीला काय विचित्र आहे, 6व्या दिवशी माझ्याकडे, अरे असं कसं म्हणे? देवाने विचार केला, ठीक आहे, रामावतारातही पहिल्यांदा प्रसंग स्त्री मारायचाच आला होता म्हणले आपल्याकडे, त्राटका मारली पहिल्यांदा. कृष्णावतारामध्ये म्हणे पहिल्यांदा स्त्रीच आली, ठीक आहे, समाचार घेऊ काही हरकत नाही, पण आज जन्मून किती दिवस? 6वा दिवस. मग 6व्या दिवशी या पुतणीला इथं जर मी मारलं आणि हिनं मरताना तिचं मूळ 11 रूप प्रगट केलं, नंदाचं घर शिल्लक राहील का? पडून जाईल. आणि 6व्या दिवशी जन्माच्या बापाचं घर जर पडलं तर लोक मला नावं ठेवतील, कार्टच तसं निघालं, बापाचं घर पडलं, पांढऱ्या पायाचं पोरगं, कपाळ करंट आहे, दुर्दैवी आहे, दुःशकुनी आहे, असं लोकांचं आपल्याबद्दल अपवादाचं बोलणं होऊ नये असं देवाला वाटलं. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या योगमायेच्या प्रभावानं पुतणीला घरातून काढलं, रानात नेलं, स्तनपान करायला लागले. तिच्या शरीरावर भगवान पडलेले, तिचं स्तनपान करतात. स्तनपान करताना भगवंतांनी डोळे झाकले, त्याच्यावर अनेक कल्पना भक्तांनी केलेल्या आहेत. देवाने डोळे का झाकले? पुतणीचं स्तनपान करताना भगवान डोळे झाकून होते. का डोळे झाकून होते? एक सांगितलं त्याच्यातलं कारण, भगवंताचा बालस्वभाव. लहान मुलाचं असं असतं, स्तनपानाकरता मूल जेव्हा आईला बिलकतं, स्तनाला बिलकतं, तेव्हा स्तनपान करताना एकाग्रतेनं स्तनपान करणारं ते मूल असेल तर ते डोळे मिटून स्तनपान करतं. हा बालभाव आपला व्यक्त व्हावा, पुतणेला आपली निरागसता जाणवावी, शिशुत्व आपलं व्यक्त व्हावं, या भावनेनं भगवंतांनी डोळे झाकलेले. एक त्याच्यातला हेतू. दुसरा हेतू असा सांगितलाय, पुतणेच्याकडे भगवंतांनी
विचार केला ही पूत ना आहे. पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. मग अपवित्र असलेल्या या स्त्रीचं तोंड पहा कशाला, म्हणून डोळे झाकले. पुन्हा देवाने असा विचार केला ही पूत ना आहे, पवित्र नाही. मग पवित्र नसताना हिला माझ्या हातून मरण यावं, मोक्ष प्राप्त व्हावा, असं कसं? जर पवित्र नाही, अनेक बालांना ही नेणारी, त्याच्यामुळे मारणारी असल्यामुळे ही अपवित्र चांडाळी नाही, मग हिला माझ्या हातून मरण यावं असं हिचं या जन्मातलं तरी काही सुकृत दिसत नाही. मग मागच्या जन्मातलं कुठे हिचं काही पुण्य आहे का? मग त्या मागच्या जन्मातून तिच्या पुण्याचा शोध घेण्याकरता, तिचे मागचे जन्म डोळ्यासमोर आणण्याकरता, त्या मागच्या जन्माचं चिंतन करण्याकरता भगवंताने डोळे झाकले. किंवा देवाने असा विचार केला म्हणे काय, विष पिणं ते पचवणं हे काम आपलं नाही. आपण भगवान विष्णू आहेत की नाही, श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे विष्णूचा अवतार की नाही. देवाने विचार केला विष्णू असल्यामुळं मला विष पिणं पचवणं हे माहिती नाही. मग माझ्या आराध्याने भगवान शंकराने हलाहल विष घेतले आणि ते पचवलेलं आहे. शंकराने जेव्हा हलाहल विष घेतलं तेव्हा ते पचवण्याकरता शंकराने काय केलं होतं एकदा देवाला विचारावं, म्हणून देवाचं ध्यान करायकरता डोळे झाकले. शंकराच्या ध्यानाकरता म्हणून डोळे झाकले. किंवा देवाने असा विचार केला हे विष आहे, पुतनेच्या स्तनातून हे विष माझ्या मुखातून माझ्या पोटामध्ये जाणार आहे. माझ्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत, मला या विषाची बाधा काही होणार नाही कारण मी अजर अमर आहे. पण माझ्या उदरामध्ये असलेल्या अनंत ब्रह्मांडाला या विषाची काही बाधा होते की काय याचा विचार करण्याकरता डोळे झाकले. विषाची बाधा मी उदरातल्या ब्रह्मांडांना होऊ देणार नाही, पण उदरात असलेल्या ब्रह्मांडातल्या जीवांना आपल्या अंगावर हे विष पडत असताना काही वेदना जाणवेल का, त्यांना काहीतरी आपल्यावर संकट येत आहे असं वाटेल म्हणून त्यांना आश्वस्त करण्याकरता म्हणून भगवंताने डोळे झाकले होते. वेगवेगळ्या कल्पना आहेत, अनेक कारणाने भगवंताने डोळे झाकले. पुतनेचं स्तनपान केलं, स्तनातलं दूध घेतलं, दुधाबरोबर विष घेतलं आणि शेवटी पुतनेचे प्राणही भगवंताने ओढून घेतले. प्राणाही सकटपियाला पुतनेते, प्राण ओढले, पुतना मुक्त झाली. 11 विक्राळ देह पुतनेचा पडलेला, त्या 11 विक्राळ शरीरावर भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुतनेच्या स्तनाला बिलवून पडलेले आणि भगवंताने त्या स्तनावर पडल्या स्तनपान करता करता देवाच्या मनामध्ये पुतनेशी देवाचा चाललेला जो संवाद आहे एका भक्ताने तो संवाद ग्रथित केला.